नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आपल्याला माहिती आहे की रेशन कार्ड काढायला आपल्याला जावं लागतं बाहेरच रेशनच्या दुकानात, ठीक आहे? किंवा कुठे सरकारी कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. तर तुम्हाला आता घरबसल्या रेशन कार्ड काढायला मिळणार आहे. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या एका क्लिकवर तुम्ही तुमचं रेशन कार्ड काढू शकता. तर आता त्याची प्रोसेस काय आहे, कसं अप्लाय करायचं, काय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करा. तर घरबसल्या रेशन कार्ड काढायचं आहे. रेशन कार्ड संबंधी सर्व माहिती मिळणार आपल्याला एकाच ॲपवर, म्हणजे याचं एक ॲप आहे, त्या ॲपवर तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. एका ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्ड संबंधित सर्व सेवा मिळवू शकता. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा तर वाचेलच, पण घरबसल्या काम होण्याची शाश्वती आहे. म्हणजे ॲपद्वारे तुम्हाला ज्या काही तुमच्या सेवा आहेत रेशन कार्डवरच्या, त्या सगळ्या तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. तसेच घरबसल्या तुमचं सगळं पूर्ण काम होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही, वेळ घालवायची गरज नाही आहे. तर पाहूयात आपण काय आहे. रेशन कार्ड हे प्रत्येक कुटुंबाचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे अनेक वेळा लोकांना ते कसे अपडेट करायचं असा प्रश्न पडतो. कारण सर्वसामान्यांना रेशन कार्ड मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की ही सगळी कामं सरकारी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. आणि त्याच्यामुळे एका फेरीत काम होईल असं नाही आहे. आपल्याला खूप साऱ्या फेऱ्या माराव्या लागतात. तेव्हा आपल्याला कुठे आपलं काम होऊ शकतं. त्यामुळे आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचे नाव रेशन कार्डमध्ये जोडू शकता. तसेच तुम्हाला तुमचे नाव रेशन कार्डमधून काढायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता. याबाबत सरकारने एक मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. त्याद्वारे रेशन कार्ड बनवण्यात सोपे झाले आहे. ठीक आहे. तर ते ॲप कोणतं आहे ते पाहूयात आपण. तुम्ही Google Play Storeवरून मेरा रेशन 2.0 सहज डाउनलोड करू शकता. ह्या ॲपचं नाव आहे मेरा रेशन 2.0. तुम्ही Google Playवर जाऊन तुमच्या Google Play Storeवर जाऊन सर्च करू शकता. मेरा सर्च 2.0 तुम्ही डाउनलोड करा आणि या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्ड संबंधित सर्व सेवा मिळवू शकता. त्यामुळे तुमचा वेळ पैसा तर वाचेलच, पण घरबसल्याही तुम्हाला ही गोष्ट करता येणार आहे. तर तुम्ही Google Play Storeला जा. तुमची सर्च करा मेरा रेशन 2.0 ते डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर बघा काय होणार आहे. मेरा रेशन 2.0च्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्डसंबंधी प्रत्येक काम करू शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला कुठेही धावपळ करावी लागणार नाही आणि तुम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे मित्रांनो, ह्या योजनेमुळे किंवा ह्या ऑनलाईन सुविधेमुळे. ठीक आहे. तर बघा काय काय फीचर्स आहेत त्या ॲपमध्ये, काय काय असणार, तुम्हाला काय काय माहिती मिळणार आहे. मॅनेजर फॅमिली डिटेल्स म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती तुम्हाला भरायची आहे तिथे. ठीक आहे. मॅनेजर फॅमिली डिटेल्समध्ये तुम्हाला कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. तसेच नवीन नाव ॲड करता येणार आहे आणि जुने नाव काढता येणार आहे. म्हणजे आता पहा, मॅनेजर फॅमिली डिटेल्समध्ये तुम्हाला फॅमिलीची डिटेल्स म्हणजे तुमच्या कुटुंबाची डिटेल्स भरायचे आहेत आणि त्यात तुम्हाला 2 फीचर्स मिळतील. एक तर तुम्हाला नवीन नाव जोडायचं असेल तर ते जोडू शकता आणि जर एखादे जुने नाव काढायचं असेल ते तुम्ही काढू शकता. ठीक आहे. रेशन एन्टायटलमेंट. ठीक आहे. तुमच्या कुटुंबानुसार किती रेशन दिले जाते याची माहिती तुम्ही मिळवू शकता. म्हणजे याच्यात तुम्हाला तुम्हाला महिन्याला किती रेशन मिळणार आहे किंवा त्याचं प्रमाण किती आहे. तुमच्या कुटुंबाच्या सदस्यानुसार किंवा तुमच्या कुटुंबातील संख्यानुसार तुम्हाला किती रेशन मिळणार आहे तुम्हाला याची माहिती ह्या क्लिकवर दिसणार आहे, या फीचरमध्ये दिसणार आहे. ट्रॅक माय रेशन. तुमचे रेशन कार्ड डीलरपर्यंत पोचले आहे की नाही हे देखील तुम्ही तपासू शकता. ठीक आहे. माय ग्रीव्हन्स. शिधापत्रिकेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तुम्ही हा पर्याय वापरू शकता. सेल रिसिप्ट. रेशन घेतल्यानंतर तुम्हाला पावती मिळाली नसेल तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. नंतर तुम्ही रेशन घेतलं पण तुम्हाला त्याची पावती नाही मिळाली तर तुम्ही ह्या ॲपवर जाऊन सेल रिसिप्टच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला ती पावती मिळू शकते. बेनिफिट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट. शिधापत्रधारकांना रेशन कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या लाभांची माहिती मिळू शकता. तर सगळ्यांना माहिती आहे की रेशन कार्डवर बऱ्याच योजना आलेल्या आहेत किंवा बऱ्याच लाभ आहेत ज्यांना रेशन कार्ड आहेत. तर त्यांचे जे लाभ आहेत ते तुम्हाला ह्या ऑप्शनद्वारे बघता येणार आहे की कुठले लाभ आपल्याला मिळू शकतात. ते तुम्ही पाहू शकता आणि तो लाभ घेऊ शकता. नियर बाय FPS शॉप्स. या ॲपद्वारे तुम्ही जवळच्या रेशन डीलरची माहिती मिळवू शकता. सरेंडर रेशन कार्ड. तुम्ही तुमचं रेशन कार्ड बंद करण्यासाठी हा पर्याय वापरू शकता. जर तुम्हाला रेशन कार्ड बंद करायचं आहे तुमचा तरी तुम्ही ह्या ॲपद्वारे डायरेक्ट करू शकता. तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. रेशन कार्ड ट्रान्सफर. या सुविधेचा वापर करून तुम्ही शिधापत्रिका दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करू शकता. म्हणजे तुम्हाला जर तुमचं नाव दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर स्वतःचं रेशन कार्ड करायचं असेल तर तुम्ही रेशन कार्ड ट्रान्सफर हा ऑप्शन वापरून ते करू शकता. तुम्हाला कुठेही प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही आहे, काही करायची गरज नाही. आता ॲपवर माहिती कशी बघाल.
मेरा रेशन 2.0 डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्याच्या प्ले स्टोअर होमवर पेजवर यावे लागेल. या पेजवर आल्यानंतर तुम्हाला मेरा रेशन 2.0 शोधावे लागेल. आता तुम्हाला ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडेल. आणि तुम्हाला ॲपवर सर्व सुविधा दिसतील. त्यामुळे तुम्हाला ज्या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यावर क्लिक करून आवश्यक माहिती टाकावी लागेल. म्हणजे तुम्हाला एक सुविधा सपोज आहे काहीतरी, त्या सुविधा क्लिक केलं तर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागणार आहे, की काय असणार तुमचं नाव, पत्ता, जे काही माहिती असेल तुम्हाला ती भरायला लागणार. मग तुम्हाला त्याचे डिटेल्स दिसतील. त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती दिली जाईल. ठीक आहे. तर असं आहे हे. जे ॲप आहे त्या ॲपवर सहजरित्या तुम्ही तुमची सगळी कामं घर बसल्या करू शकता. तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या. तुम्हाला कुठे जाण्याची वेळ नाही. तुमचा वेळ, पैसा दोन्ही वाचणार आहे. पुढे पाहूया ह्यासाठी कोणती कागदपत्र लागतात. नवे रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र लागतात. त्यामध्ये तुम्हाला ओळखपत्रामध्ये तुम्ही पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट किंवा आधार कार्ड 2पैकी 4पैकी काही देऊ शकता. रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या ॲड्रेससाठी किंवा तुमच्या पत्त्यासाठी तुम्हाला कागदपत्र द्यायचे आहेत. त्यातलं तुम्ही वीज बिल देऊ शकता, टेलिफोन बिल देऊ शकता, वोटर आय डी देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता. कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि स्वघोषणापत्र, चौकशी अहवाल हे कागदपत्र लागतात. त्यामुळे तुम्हाला रेशन कार्ड जर काढायचं असेल तुम्ही आधी ही कागदपत्रे तयार करून ठेवा तुमच्याकडे आणि मगच अप्लाय करायला जा. कारण हे कागदपत्रे खूप महत्त्वाचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ते अपलोड करता येतील आणि तरच तुमचं रेशन कार्ड निघणार आहे. तर बघा, तुम्ही घरबसल्या तुमचं रेशन कार्ड कसं ट्रॅक करू शकता, कसं तुम्ही माहिती मिळवू शकता, हे ह्या एका ॲपद्वारे तुम्ही करू शकता. तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या. नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे या ॲपचा. आणि धन्यवाद. व्हिडिओला जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.